नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक वाटी मटकीची डाळ घेतली, तसंच दुसरी पण वाटी घेतली. ह्या वाटीनं मी पूर्ण डाळी घेणार आहे. ही वाटी सेट केलेली आहे. बघा, एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तसेच चना डाळ पण एक वाटी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतली आणि अर्धी वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे. असे ह्या डाळी मी घेतलेल्या आहेत. स्वच्छ करून उन्हात वाळवून नीट करून व्यवस्थितरित्या घेतलेल्या आहेत ह्या डाळी. ह्या 5 डाळी मी ह्या पातेल्यामध्ये घालून घेत आहे. बघा, ह्या पातेल्यामध्ये मी ह्या डाळी घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या डाळी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घेऊया. थोडंसं मॅश करून आपण हे डाळ धुवून घेत आहोत. बघा, ह्याच्यातलं आता पाणी काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून आपण हे जवळपास 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून मी हे जवळपास 6 ते 7 तास मी हे झाकून ठेवणार आहे. बघा, अशा पद्धतीने हे झाकून ठेवलं. आता हे आपले 7 तास झालेले आहेत आणि आता हे बघा, आपली डाळ भरपूर पाणी पिऊन बसलेली आहे. पहा, जाडजूड झालेल्या आहेत डाळी, आपल्या फुगलेल्या आहेत व्यवस्थितरित्या. आता आपण हे या चाळणीमध्ये काढून घेऊया. तर सगळी डाळ मी ह्या चाळणीमध्ये काढून घेत आहे. बघा, ही डाळ मी ह्या चाळणीमध्ये काढून जवळपास अर्धा तास पाणी निसरण्यासाठी ठेवून दिलेली आहे. 2 गड्डी लसणाचे घेतलेले आहेत. जवळपास 4 चमचे जिरे घेतले. आता आपल्या डाळीमधलं पाणी निसरलेलं आहे, अर्धा तास झालेला आहे. आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि आता ही डाळ मी ग्राइंड करून घेत आहे. आपली डाळ ग्राइंड झालेली आहे. बघा, ह्या भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेत आहे. ही डाळ एकदम पेस्ट पण करायची नाही किंवा एकदम जाडजूड पण ठेवायची नाही. अगदी रवाळ अशा पद्धतीने ही डाळ करून घ्यायची. बघा, अशी. आता आपला शेवटचा घाणा राहिलेला आहे. ही डाळ मी भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि त्याच्यामध्ये हे जिरे आणि आपला हे लसूण घालून घेत आहे याच्यामध्ये. आता हे सगळं साहित्य टाकून मी हे ग्राइंड करून घेते. आता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे पहा. आणि आता आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊ. बघा, कलर कसा चेंज झाला जिऱ्यामुळे. अशा पद्धतीने हे मी सगळं डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हिंग अशा पद्धतीने हे घेऊन ह्याच्यामध्ये मी हे सगळं घालून घेत आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पिठामध्ये हे आपण जे टाकलेलं साहित्य आहे ना, ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. कलर बघा कसा चेंज झालेला आहे. कलर किती छान आलेला आहे. आता आपण सांडगे घालून घेऊया. बघा, आपण हे आज रेसिपी सांडगे, मिक्स डाळीचे सांडगे ही रेसिपी आपण करत आहोत. बघा, हे अशा पद्धतीने हे सांडगे तोडून घ्यायचे. आता उन्हाळा सुरू झाला, आंब्याचे दिवस येणार. आंब्याच्या दिवसामध्ये आंब्याचा रस आणि हे सांडग्याची भाजी अगदी कॉम्बिनेशन छान होतं, म्हणून हे वाळवणीचा पदार्थ मी आज करून घेत आहे. पहा, अशा पद्धतीने आपण सांडगे घालून घ्यायचे. आता हे मी ताटामध्ये घालून घेत आहे, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणून मी हे ताटात घालून घेत आहे. बघा, पूर्ण ताटामध्ये मी हे सांडगे घालून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे सगळे सांडगे मी
घालून घेते. आणि हे सांडगे हे ताटामध्येही तुम्हाला दाखवण्यासाठी खास घालून घेतलेले आहेत. तसेच मी कपड्यावर पण पूर्ण सांडगे घालून घेतलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.